Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई तकमध्ये. वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. खास करून महिला आयोगाच्या कामावर सुद्धा अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. रुपाली चाकणकर यांनी या आधी तक्रार घेतली असती तर हे झालं नसतं का? जी मयुरी हगवणे हिच्या आईने या सगळ्या संदर्भात महिला आयोगाकडे तक्रार घेतली होती, पण त्यावर कुठलीही कारवाई झाली नाही, त्यामुळे पुढची प्रकरणं घडली का, असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत. हे विरोधकांकडनं जनतेकडनं प्रश्न विचारले जात आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादीमधल्या म्हणजे अजित पवारांच्या पक्षामधल्या महिला नेत्याकडनं सुद्धा हे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे हे नेमकं प्रकरण काय आहे, रुपाली पाटील ठोंबरे यांना नेमकं या सगळ्या संदर्भात काय म्हणायचं आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी रुपाली पाटील आपल्या सोबत आहेत. रुपाली ताई, तुमचं स्वागत आहे मुंबई तकमध्ये. गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही बघतो आहे की वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये तुम्ही सुद्धा मोठ्या प्रमाणात सहभाग घेत आहात. तुम्ही ते जे लहानगं बाळ होतं त्यांना त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत केली, तुम्ही तुमचा पुढाकार घेतला, तुम्ही या सगळ्या संदर्भात संवेदनशीलतेपणे तुम्हाला जे करणं शक्य आहे ते करत आहात. पण दुसरीकडे तुमच्याच पक्षामधल्या आणि महिला आयोगाच्या अध्यक्ष असलेल्या रुपाली चाकणकर यांच्या कार्यपद्धतीवर टीका होतीये. आणि ही टीका बाहेरनं तर होतीच आहे, पण तुम्ही सुद्धा त्यांच्यावर आक्षेप नोंदवतायत. नेमका तुमचा आक्षेप काय आहे त्यांच्या सगळ्या कार्यपद्धतीवर? आणि तुम्हाला असं वाटतंय का की वैष्णवी हगवणे हे जे प्रकरण आहे ते योग्य पद्धतीनं जे महिला आयोग आहे त्याच्याकडनं हाताळण्यात आलं नाही? एक सगळ्यात आपण महत्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रवृत्त प्रकरणामध्ये पहिल्यांदा जेव्हा डिबेट झालं तेव्हा गर्भश्रीमंत घरातली मुलगी की जिचे आई वडील सातत्याने पोरीचा सुखाचा संसार व्हावा म्हणून सासरकडचे ज्या काही गोष्टी मागत होते त्या देत गेले, आणि त्याच्यामध्ये तिने डायरेक्टली आत्महत्या करणे, जी आत्महत्याला प्रवृत्त झाली, या घटनेचे जेव्हा स्वतः तिच्या वैष्णवीच्या वडिलांनी माध्यमाच्या माध्यमातून स्वतःची वेदना सांगितल्या, त्याच्यानंतर खरी ही सूत्र हल्ली हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. वैष्णवीला तर आपण वाचवू शकलो नाही. सरकारमध्ये असल्यामुळे नक्कीच ही निश्चित जबाबदारी सरकारची, त्याच्या अनुषंगाने पोलीस यंत्रणेची आणि त्या अनुषंगाने राज्य महिला आयोगाची होती. परंतु मुलगी आपण वाचवू शकलो नाही, म्हणजे वैष्णवी आपण वाचवू शकलो नाही. ऍटलिस्ट तिचा मुलगा सुखरूपपणे वैष्णवीच्या आई वडिलांकडे द्यावा, ही एक स्त्री म्हणून किंवा राजकारणात समाजकार्यात काम करत असताना मला भावना ती झाली. कारण शेवटी आम्ही आया आहोत आणि 9 महिन्याच्या बाळाला आजही माहिती नाहीये की आपली आई या जगात नाहीये, परंतु ते बाळ सुरक्षित ठिकाणी असणं हे फार महत्वाचं होतं. म्हणून मी कसपट्यांशी आदल्या दिवशी बोलल्यानंतर दुसऱ्या दिवशी ते बाळ घरी पोचेल या यांनी सगळी जी काही काम करायचं ते काम केलं. मी रुपाली पाटील ठोंबरे राज्य आयोगावर चकार शब्दही काढला नाही किंवा चाकणकरांचा त्याच्यामध्ये काही विषयही नव्हता. याच्यामध्ये मयुरी हगवणे जी वैष्णवी हगवणेची जाव आहे, त्या हगवणे घराची मोठी सून आहे, ती जेव्हा माध्यमासमोर बोलली की मलाही हगवणेंनी या प्रकारे त्रास दिला, 6 महिन्याआधी मी आयोगाला तक्रार दिली होती, परंतु मला त्याच्यात मदत मिळाली नाही. कोण बोलली? मयुरी हगवणे बोलली. मयुरी हगवणे जेव्हा या गोष्टी बोलायला लागली तेव्हा विरोध किंवा जे सामाजिक कार्यकर्ते आहेत तिथनं ते राज्य महिला आयोगावर बोलायला त्यांनी सुरुवात केली. बोलायला सुरुवात केल्यानंतर निश्चितच राज्य महिला आयोग हे महिला सक्षमीकरणासाठी, महिला सुरक्षतेसाठी, समुपदेशसाठी या सगळ्या गोष्टी राज्य महिला आयोग म्हणजे राज्य मंत्री पदाचा दर्जा असलेला संवैधानिक पदावर सरकारची ही यंत्रणा चालते आणि ते महिलांसाठी, समाजासाठी ते अध्यक्ष किंवा आयोग म्हणजे आयोग आणि 8 जण सदस्य या लोकांनी करणं क्रमप्राप्त आहे. आता जी पीडिता आहे त्या पीडिताच सांगायला लागल्या की आम्ही तक्रार केली आणि आम्हाला काहीच मदत झाली नाही. निश्चितच राज्य महिला आयोग त्याच्यामध्ये तपास करू शकत नाही, परंतु जी महिला घाबरलेली आहे, जी पुढे येऊन तक्रार देत नाहीये, जिची तक्रार पोलीस घेत नाहीये, अशा ठिकाणी राज्य महिला आयोगाच्या सर्व सदस्यांनी तिथे त्याचा पाठपुरावा करणे, त्याचा अहवाल मागवणे, त्या बाईची जी मनस्थिती खालवलेली असती ती मनोबल वाढवणे आणि हगवणे प्रकरणामध्ये 16 तारखेपासून या मधल्या काळामध्ये राज्य महिला आयोग त्याचे सदस्य म्हणा किंवा अध्यक्ष म्हणा
कोणी कसपटेंकडे गेलेलंच नव्हतं. आता हा कुठल्याही याच्यामध्ये पक्षाचा संबंध येत नाही. त्या पदावर असणारी व्यक्ती जरी पक्षाची असली तरी त्यांनी पक्षविरहित कोणताही जात धर्म न मानता एक संविधानिक पदाने गोरगरीब श्रीमंत कुणी असो काम करणं अपेक्षित असतं. हा सरकारी अधिकारी सरकारी पदाच्या खुर्चीचा तो एक कायद्यामध्ये त्यांना त्या गोष्टी सगळ्या दिलेल्याच असतात. आणि मंत्री जरी असेल तरी ती गोपनीयतेची शपथ वगैरे सगळ्या गोष्टी असतात. आता जेव्हा विरोधकांनी महिला आयोगावर टीका करायला सुरुवात केली किंवा आरोप करायला सुरुवात केली, नॉट टीका, तर राज्य आयोगाच्या महिलांचा बोलता बोलता त्यांना चिल्लर म्हणा किंवा काही शब्द गेले. आता त्या पदावर बसलेल्या व्यक्तीने खरं हे शब्द वापरू नये याही मताची मी आहे. आणि त्याच्यामुळे हे प्रकरण थोडं अजून चिघळलं गेलं. राज्य महिला आयोगाने जर राज्य महिला आयोगाने ठीक आहे, विरोधकांचं काम आहे, आम्ही एकेकाळी विरोधात काम केलंय, सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्याचं, जाब विचारायचा, तर आपण जर सरकार म्हणून आहोत, आपण जर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आहोत, तर त्यांची कैफियत ऐकून घेणे, त्या कैफियतीवर काय राज्य महिला आयोगाने केलेलं आहे हे सांगणं. बाकी मग लोकांना तेवढे सुज्ञ येतो, लोक ते ऐकून म्हणजे समजून घेतात. परंतु मी या पदावर आहे, मला कोणी प्रश्न विचारू शकत नाही. आणि मला विचारल्यावर तुम्ही विरोधांसारखं जर त्यांना बोलणार असाल किंवा टोले देणार असाल किंवा टीका करणार असेल तर ते राज्य महिला आयोगाच्या पदाला शोभत नाही. मला मान्य आहे की ज्या पीडिता आहेत त्यांच्या काय प्रश्न मार्गी लागले असतील नसतील त्या पुढे येऊन बोलणार ना. त्यांना आपण असं म्हणू शकणार आहे का की नाही तुम्ही आमच्याकडे तक्रार केली, आम्ही तुमचं हे केलंय, परत आमच्या दारात तुम्ही येऊ नये, नाही म्हणू शकत. या गोष्टी सगळ्या आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. आणि राज्य महिला आयोगाचा प्रदेशाध्यक्ष आणि आयोग याचा जो काही त्यांना जो काही वेळ देता आला नाही समजा, किंवा जे काम चांगल्या पद्धतीने होऊ शकलं नाही, त्याचं मला वाटतं हेच कारण आहे. कारण का राज्य महिला आयोग तुम्ही किरकोळ समजू नका. संविधानिक पदावर महाराष्ट्रातील खेड्यापाड्यापासून ते शहराच्या मेट्रो सिटी पर्यंत ज्या ज्या महिला तक्रार करतात त्यांचं ऍटलिस्ट समाधान होणे आणि त्यांना कायदेशीर प्रक्रियेसाठी पुढे जाण्यासाठी समुपदेश होऊन मदत करणे हे फार मोठं जबाबदारीचं संवेदनशील काम आहे आणि त्या पदावर चाकणकर आहेत. मला दोन गोष्टींकडे यायचं आहे जे या संदर्भातनं तुमच्यावर जी टीका होती, तुमचे व्हिडिओ व्हायरल होतात त्याच्याबद्दल तुम्हाला विचारायचंच आहे. पण दुसरीकडे आपण जो मयुरी हगवणे यांच्या संदर्भात बोललो तर 4 दिवसापूर्वीच रुपाली चाकणकर यांनी ट्विट केलेलं आहे आणि त्यांनी त्याच्याबाबत स्पष्टीकरण दिलं. त्यांचं असं म्हणणं आहे की वैष्णवी हगवणे यांच्याबाबत घडलेल्या दुर्दैवी घटनेत राज्य महिला आयोग कुठलीही तक्रार प्राप्त झालेली नसताना देखील आयोगाने स्वतः सुमोटो दाखल करत या प्रकरणाला वाचा फोडली आहे. तर मयुरी हगवणे यांच्यासाठी तक्रारदार भाऊ मेघराज जगताप यांच्याकडनं 6 नोव्हेंबर 2024 रोजी तक्रार प्राप्त झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीने 24 तासांच्या आत संबंधित अर्जाची दखल घेत पौड पोलीस स्टेशनला कारवाईचे आदेश देत अहवाल सादर करण्यास सांगितलं होतं. आता तुम्ही म्हणालात की मयुरीच्या आईने सांगितलं की त्यांनी काही दखल घेतली नाही, पण रुपाली चाकणकर यांचं म्हणणं आहे की आम्हीच दखल घ्यायला सांगितली होती, कारवाईचे आदेश दिले होते, अहवाल सादर करायला सांगितला होता आणि वैष्णवीच्या प्रकरणामध्ये तर आम्हीच सुमोटो दाखल केली असं त्यांचं म्हणणं आहे. मयुरी हगवणे आणि वैष्णवी हगवणे या दोन्ही केसेस वेगवेगळ्या आहेत. फक्त समानता काय, साम्य काय आहे तर मयुरी हगवणेचे सासू सासरे आणि वैष्णवी हगवणेचे सासू सासरे हे एकाच परिवारातले आहेत. मयुरी हगवणेने आरोप केलाय की मला कोणती मदत मिळालेली नाही. मयुरी हगवणे का वाचली गेली तर तिला जी काही तिच्या सासऱ्यांनी मारहाण केलेली आहे तर ती मारहाण ती पोलीस स्टेशनला घेऊन गेली, म्हणून हगवणे कुटुंब कुठेतरी थोडस मयुरी हगवणेच्या बाबतीत स्टॉप झाले. वैष्णवी हगवणेची तक्रार राज्य महिला आयोगाला आली होती का तर नव्हती आली. त्यामुळे वैष्णवी हगवणेवरनं विरोधकांनी किंवा इतरांनी राज्य महिला आयोगाला वेठीस धरले असं मला अजिबात वाटत नाही. तुम्हाला जे काही ते बोलत आहेत, जर मयुरी हगवणेच्या प्रकरणात तत्परतेने कारवाई झाली असती तर कदाचित वैष्णवी हगवणे ही आज जिवंत असते. परंतु हे एक्सप्लेनेशन देताना किंवा वैष्णवी हगवणेची
समजा मयुरी हगवणेची तुम्हाला तक्रार आली, तुम्ही प्रक्रिया केलाय म्हणताय, मी काय ते पेपर्स बघितलेले नाहीये, त्याच्यामुळं त्याच्यावर टीकाही करणं योग्य नाही आणि आयोगाची बाजूही घेणं योग्य नाही. परंतु वैष्णवी हगवणेचा आत्महत्या प्रकरण झालं 16 तारखेला. निश्चितच तो एक हुंडाबळी आहे हे सगळीकडं माहिती होतं. मग राज्य आयोगाने त्याच दिवशी त्या कसपटेंच्या कुटुंबाची का नाही भेट घेतली? नाही राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनी घेतली. सदस्यांनी घेणं गरजेचं आहे, प्रतिनिधींनी घेणं गरजेचं आहे. ही तात्काळ प्रोसिजर व्हावी असं सगळ्यांचं म्हणणं आहे आणि ती झालीच पाहिजे. ते विभागाचं ते काम आहे. ते न झाल्यामुळे आणि विरोधकांनी यांना जे काही आरोप टीका करत होते त्याला उत्तर द्यायला राज्य महिला आयोग यांनी कोणतं स्थान निवडलं? कसपट्यांचं घर, की जिथे त्या मुलीचा अजून 13वाही झालेला नाहीये. आपल्याला राजकीय किंवा आपल्याला टीका करणाऱ्यांना उत्तर द्यायला कुठून पाहिजे किंवा त्यांना सांगितलं कुठे पाहिजे? तुमची एक वेगळी प्रेस कॉन्फरन्स घ्या, बसवा तुमचे सदस्य तुमच्या सोबत. आज त्या माणसांचं लेकरू गेलेलं आहे, त्यांच्याकडे त्यांचा नातू नव्हता. ते भयान घाणेरड्या मानसिकतेमध्ये कसपटे परिवार होता. आपण विचारही करू शकत नाही, शब्द नाहीयेत माझ्याकडे बोलायला. पण रुपालीताई, तुम्ही जेव्हा विरोधकांच्या संदर्भात बोललात, सुषमाताईंनी तर तुमच्या संदर्भात ट्विट सुद्धा केलं होतं, ज्या तत्परतेनं तुम्ही ते बाळ आणून द्यायचा प्रयत्न केला, तिथं त्यामध्ये सहभाग घेतला, तुमचं कौतुक केलं, तुमच्या मैत्रिणी आहेत अर्थात त्या. पण दुसरीकडे जर बघितलं तर आता रुपाली पाटील यांचे, रुपाली चाकणकर यांचे जे समर्थक आहेत किंवा त्यांचे कार्यकर्ते आहेत ते आता तुमचे जुने व्हिडिओ शेअर करता आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्ही कशा पद्धतीनं एका केसच्या संदर्भात तुम्ही कसं कारवाई केली होती, तुमच्या पद्धतीनं कसं आंदोलन केलं होतं हे सांगितलं जातंय. तुमचे जुने व्हिडिओ का शेअर केले जात आहेत? हाच तर मुद्दा आहे. हगवणे प्रकरणात एवढं गंभीर प्रकरण झाले आणि राज्य महिला संवेदनशील विभाग असून सुद्धा राज्य महिला आयोगाच्या कार्यकर्त्यांनी माझे 28 मे 2019 व्हिडिओ टाकायचा काय संबंध येतो याचं उत्तर आयोगाने दिलं पाहिजे. त्या व्हिडिओमध्ये एका पोलीस स्टेशन मध्ये मी शिवीगाळ करते, तर मी म्हणते ना येस ती मी आहे, मी का ती शिवीगाळ करतेय? तर कुर्तडकर नावाच्या व्यक्तीने ज्यावेळी महाविकास आघाडी होती 2019 मध्ये, या चाकणकर मॅडम प्रदेशाध्यक्षा होत्या, तुमच्याच महाविकास आघाडी मधल्या महिलेला अत्यंत अश्लील घाण, इतकी घाण टिप्पणी केली होती. म्हणून जेव्हा ते मी पूर्वक जो आहे मनसे मी त्याच्यामध्ये होते, मला ती तक्रार प्राप्त झाल्यावर मी त्या व्यक्तीचं घर शोधून काढलं. तो व्यक्ती घरी नव्हता, तेव्हा आम्ही तिथे आंदोलन केलं. त्यावेळेला ती व्यक्ती, आम्ही आंदोलन करतोय म्हणल्यानंतर पोलीस स्टेशन मध्ये गेले. आम्ही पोलीस स्टेशन मध्ये गेलो सगळे. त्यावेळेला ती व्यक्ती म्हणली, मला स्वतःला म्हणली की मी तुमच्याबद्दल लिहिलेलं नाहीये, मी ज्या बाईबद्दल लिहिलंय तुम्हाला काय त्रास आहे आणि मी ती टिप्पणी तुम्हाला याच्यावर सांगू शकत नाही. तुम्ही जर 25 मे 2019 सगळे रेकॉर्ड चेक केले तर तुमच्या लक्षात येतील. तेव्हा मी त्या म्हणजे तो जो माणूस होता तो जाणीवपूर्वक विकृतीने बोलत होता आणि अशा विकृत लोकांना मी म्हणायचं का, बाबा तू चुकलाय, असं वागू नकोस, हे तुला शोभत नाही. ही रिॲक्शन मी तिथं द्यायची होती का? मी एक लोकप्रतिनिधी आहे, मी साम दाम दंड भेदाने काम करणारी आहे. मी त्या विकृतीला जशास तसं उत्तर दिलं. मी त्याच्यावर गुन्हा दाखल केला. त्याच्यावर तो कुर्तडकर नावाचा व्यक्ती 4 दिवस जेलमध्ये होता आणि त्यानंतर त्यांनी पुढं एकही कुठल्याही महिलेला छेडलेलं नाही. हे माझ्या कामाचं यश आहे. मग तुम्हाला तुमच्या फेल्युअर झाकण्यासाठी आणि लोकांना वाटत होतं की मी आयोग व्हावं, मला नाही आयोगावर जाण्याची इच्छा. माझं एवढंच पक्षाला आमचं म्हणणं होतं की आयोगाचं पद आणि प्रदेशाध्यक्ष पद दोन्ही असल्यामुळे त्यांना कुठेही न्याय देता येत नाही. आयोगाला न्याय देता येत हे आत्ताच्या प्रकरणांवरनं कळलं ना. प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करतायत. एकच जबाबदारी, आयोगच त्यांच्याकडे राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेला त्यांच्याकडे राहू द्या आणि त्यांना काम करू द्या. आमच्या सारख्या राजकारणातील सगळ्या मैत्रिणी त्यांना मदत करतील. आता तुम्ही सुषमा अंधारेंचा विषय काढला. सुषमा अंधारे या राजकारणामध्ये, मी राष्ट्रवादीमध्ये जेव्हा एकत्र होतो तेव्हा मी राष्ट्रवादीमध्ये आले आणि सुषमा अंधारे शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या याच्यामध्ये गेल्या. सुषमा अंधारेंची तुम्ही कौतुक केलेलं माझं ऐकलं. आदल्या दिवशी IBN लोकमतवर बडे मुद्दे आणि NDTVवर
आमची त्याच जोमाने भांडणं झाली. त्यांचं म्हणणं होतं वा रे वा, आता तुम्ही अजितदादांशी बोलणार, मग तुम्ही गुन्हा दाखल करणार. तेव्हा मी सुषमाताईंना म्हणलं, सुषमाताई याच्यात अजितदादांचा काय संबंध येतो? निश्चितच जो कार्यकर्ता आमचा आहे त्याला हकलपट्टी करण्यात येईल, पण कुठल्याही नेत्याला कार्यकर्त्याला सांगतो का नेता की तू घरी असा वाग, तू तसा वाग? आणि कुठल्याही नेत्याला समोर कळत नाही की आपल्यासोबत फोटो काढलेला कार्यकर्ता उद्या भविष्यात काय करेल आणि काही नाही. त्याच्यामुळे तुम्ही हा संबंध लावू नका. आणि तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंना फोन करता का, किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे तुम्हाला फोन करतात का उद्या तुमच्या हातनं काही जरी चुकलं तर? हे उदाहरण देऊन आमची खडाजंगी झाली. आणि दुसऱ्या दिवशी कोणालाही वाटलं नव्हतं, मी ते बाळ कसपटे यांच्या आजी आजोबांच्या घरी पोहोचवण्यासाठीचा मोठा प्रयत्न केला. माझं अंजली दमान यांनी पण कौतुक केलं. मग त्याच्यात माझा दोष आहे का? माझा अंजली दमान बोलता बोलता 2 वेळा म्हणाला, तुम्ही पक्षाकडे विनंती करून गेली की रुपाली चाकणकर यांच्याकडे एक कुठलं तरी पद ठेवा, म्हणजे प्रदेशाध्यक्ष पद ठेवा, नाहीतर मग त्यांना महिला आयोगाचा अध्यक्ष ठेवा. तुम्हाला असं वाटतं की ते महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून त्यांचं जे काम आहे ते योग्य पद्धतीने करत नाहीयेत, आणि दुसरीकडे पक्षासाठी ज्या महिला अध्यक्ष आहेत, पक्षासाठी जे काम करणं अपेक्षित आहे ते सुद्धा करत नाहीत, मग कुठल्या पदावरनं त्यांना काढलं पाहिजे? आता एक मुळामध्ये लक्षात घ्या की हे प्रकरण व्हायच्या आधी मी वारंवार पक्षाकडे तीच विनंती केली की पक्षामध्ये अनेक काम करणाऱ्या चांगल्या महिला आहेत, प्रदेश अध्यक्षासाठी तुम्ही त्यांना संधी देणं गरजेचं आहे. एक व्यक्ती एक पदानुसार तुम्ही न्याय द्यायला पाहिजे, ही आमची अंतर्गत पक्षाचा विषय, आणि आम्ही आमच्या पक्षश्रेष्ठीकडे त्याची तक्रारी आणि शिफारस केली होती. आज राज्य महिला आयोग कसं फेल्युअर आहे हे वैष्णवी हगवण्याच्या प्रकरणातनं जी काय आधीची प्रकरणं झालेली आहेत ही सगळी सगळ्यांच्या समोर येत आहे. मग चाकणकरांना हे लक्षात येत नाहीये का की आपल्याला जे काही संविधानिक पद आहे ते आपल्याला महिलांचं काम करण्यासाठी, मनोबल वाढवण्यासाठी करण्यात आलेलं आहे, आणि ते झालं नाहीये म्हणून ती लोक बोलतायत. रुपाली ठोंबरे पाटील नाही म्हणले की आयोग हे फेल्युअर आहे. तुम्ही ज्यांच्यासाठी काम करतायत त्या पीडिता, तक्रारदार त्या सांगतायत, आणि त्या तक्रारदार कुणाला सांगतायत? प्रत्येक विरोधकाकडे जाऊन सांगतायत, फोन करून सांगतायत, अर्ज करून सांगतायत, तुम्हाला माध्यमांना सांगतायत, तुम्हाला 6 महिन्यापूर्वीचे अर्ज पाठवतायत, तुम्ही त्याच्या बातम्या लावतायत. मग ते फेल्युअर आहे की नाही ही मी वेगळी सांगायची गरजच नाहीये. प्रत्येकाला जी जबाबदारी दिली ती तुम्ही चांगल्या पद्धतीने पार नाही केली, उद्या चाकणकरांच्या जागेवर मी असले आणि मी नाही काम केलं तर सेम ही पत्रिका आणि हा आयोग फेल्युअर हे लोक. पण रुपालीताई, आम्ही तुम्हाला पहिल्यापासून ओळखतो, तुम्ही मनसेमध्ये असताना केलेले आंदोलन माहिती आहेत किंवा इतर कुठलाही सामाजिक विषय असेल, राजकीय विषय असेल किंवा महिलांच्या संदर्भातला विषय असेल, तुम्ही नेहमी पुढे असता अग्रभागाने. मग कुठल्याही पक्षात असो किंवा कुठल्याही व्यक्ती संदर्भातला तो मुद्दा असो तुम्ही लावून धरत असता. पण मग तुम्हाला इच्छा आहे का प्रदेशाध्यक्ष व्हायची किंवा मग महिला आयोगाचा अध्यक्ष व्हायची? तुम्हाला कुठं काम करायला आवडेल? नाही, मला महिला आयोगाच्या अध्यक्षाची अजिबात इच्छा नाहीये, कारण का त्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये महिला आयोगाला काही मर्यादितच अधिकार आहेत. म्हणजे ते अहवाल मागू शकतात आणि पाठपुरावा करू शकतात. मी लोकांमधनं निवडून आलेली आहे, मी सभागृहात काम केले, मी विधान भवनामध्ये काम करण्यासाठी माझी इच्छा आहे, आणि हो मी प्रदेश अध्यक्षासाठी इच्छुक आहे. का नसावी? माझ्यासारख्या अनेक महिला आहेत राष्ट्रवादीच्या, म्हणजे प्रेरणा बलकटे आहेत, वैशालीताई नागवडे आहेत, ज्या मला नावं नाही माहितीये, त्या अजून म्हणजे माझ्या सहकारी भगिनी इच्छुक असतील. पक्षाने एका व्यक्तीला एक मोठं पद दिल्यानंतर पक्षामध्ये इतर महिला ज्या काम करतात त्यांनाही संधी देणं गरजेचं आहे. आणि उद्या समजा रुपाली पाटील महिला आयोगाची अध्यक्ष झाली आणि ती पक्षातल्या लोकांना कसा न्याय देऊ शकणार आहे? नाही देऊ न्याय. पण तुम्ही ज्या पद्धतीने म्हणताय की एका व्यक्तीकडे, बरोबर आहे, तुम्ही जसं म्हणता की एका व्यक्तीकडे एकच पद असायला हवं, त्याच्यानुसार तुम्हाला मग रुपाली चाकणकर यांना महिला आयोगाचं अध्यक्षपद राहावं, त्यांनी तिथे काम करावं आणि प्रदेशाध्यक्ष तुम्हाला करावं अशी तुमची इच्छा आहे का? तुम्ही ती पक्षाकडे तशी मागणी करणार आहात का आणि त्याच्यासाठी पुढाकार घेणार आहात का? मी तशी पक्षाकडे मागणी केलेली आहे. राज्य महिला आयोगाचा जे काही कारभाराचे वाभाडे आलेले आहेत, रुपाली चाकणकर यांनी ते सुधारावे. अजूनही त्यांनी सक्षमतेने आणि बाकीच्या या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे मध्येच ते सौंदर्याचं त्यांची कार्यकर्ते सौंदर्याचा विषय काढतात, मध्येच कुणाला धमकी देतात. आता बघा कसा विषय आहे की राज्य महिला आयोगाने सोशल मीडियावरचे जे विकृत आहेत
ती विकृती थांबवणं हे सगळ्यात राज्य महिला आयोगाचं पहिलं काम आहे. त्याच्यावर समुपदेश, त्याच्यावर गुन्हे दाखल होणं काम आहे. पण राज्य महिला आयोग काय करते, तर त्यांचेच कार्यकर्ते धमकी देतात आणि त्यांचेच कार्यकर्ते विकृती पसरवतात. मग कसे काय लोक ऐकून घेतील? नाही घेणार लोक ऐकून. आपण ज्या पदावर आहे त्याचे कामच जर तुम्हाला कळत नसतील आणि तुम्ही करतच नसाल, अजूनही तुम्ही त्या आविर्भावामध्ये की तुम्ही कार्यकर्ता आहात, पदाधिकारी आहेत, माझ्याशिवाय काही चालणार नाही, तर नाही होणार. तुम्हाला वेळोवेळी एक एक शिडी चालत जात असताना तुम्हाला तुमच्यामध्ये बदल आणि कार्यक्षमतेचे नियम घालून घ्यावे लागतात. आता रुपाली पाटीलला प्रदेशाध्यक्ष होण्याची इच्छा आहे, तर हो, मला होण्याची इच्छा आहे. प्रदेशाध्यक्षासाठी ज्या महिला घ्या इंटरव्ह्यू, जी कामाने सक्षम आहे, जी काम करू शकते, द्या तुम्ही तिला. जर ती नाही करू शकलं तर कोणतंही पद आपण आमरण मिळत नाही कुणाला, तो बदल हा घडतोच. पद कधीही कायम नसतं. मी नगरसेविका म्हणून काम केलेलं आहे, मी शहर सुधारणा कमिटीची पुणे मनपामध्ये काम केलंय, मी विधीमध्ये काम केलंय. मग त्याच्यानंतर मी नगरसेविकेला नाहीये, पण मी थांबले नाही. अधिकाधिक जेवढं काम चांगलं करून लोकांच्या मनात जोपर्यंत तुम्ही घर करत नाही, लोकांना विश्वास देत नाही की हे काम होईल, का महिला आयोगाच्या पीडिता आता बाहेर येऊन अर्ज सांगताय? त्या हगवण्यांच्या ज्यांना मदत केली तो त्या व्यक्ती, ती महिला सुद्धा म्हणते मी तक्रार केली होती. आज तर त्या फुके नागपूर मधनं त्याही म्हणतायत मी तक्रार केली होती. मग हे काय रुपाली पाटील ठोंबरे किंवा विरोधकांनी सांगितलंय का की बाई हे आणि त्यांना माहिती तरी होतं का की या तक्रारी दाखल होत्या म्हणून? तुमचं न केलेलं काम आज अचानकपणे, जे मी पहिल्यापासून म्हणत होते की प्रदेशाध्यक्ष आणि राज्य महिला आयोग या दोन्ही फार महत्वाच्या जबाबदाऱ्या आहेत, या वेगवेगळ्या डिवायडेशन झाल्या पाहिजे होत्या. जर ते त्यावेळीच झालं असतं तर आज ही वेळ राज्य महिला आयोगावर आलीच नसती. आता राज्य महिला आयोगावर वेळ आली म्हणजे आमच्यावर वेळ आल्यासारखी आहे, कारण का आमच्या पक्षाची सहकारी तिथं प्रदेशाध्यक्ष आहे. निश्चित, अगदी. परंतु चाकणकर त्याला वेगळ्या वेआवटनी घ्यायच्या की मला कॉम्पिटिशन आहे, माझ्या पुढे कोण नाहीये, असं मे बी त्यांना, हे माझं पर्सनल मत आहे, असं वाटतं. कारण का याच चाकणकर मी मनसेमध्ये असताना अहो मला फोन करायच्या की ताई समाजात काम करत असताना महिलांना जर कोणी टीका करत असेल तर मदत केली पाहिजे, आणि त्याच भावनेने मी त्यांनाही मदत करायचे. पण तेच ही रुपाली पाटील ठोंबरे राष्ट्रवादीमध्ये आल्यानंतर त्यांचे विचार मला कळल्यानंतर मी शॉक झाले की ह्याच त्या रुपाली चाकणकर आहेत का? पण असो, मला काम करायचंय, मला काय कुणाची गुणी किंवा कुणाशी भांडण राजकारणामध्ये नसतं, मनभेद कधीही नसतात. तर मला राजकारणामध्ये येणाऱ्या महिलांना एवढंच सांगायचंय की आपण आपल्या कामाने मोठं होतो, ना सौंदर्याने, ना टीका करू, ना विनाकारांची वायफळ बडबड करू. कुठलीही महिला असो, आणि तो महिलांचा कारवा तयार आपण राजकारणात येणाऱ्या महिलांनी केला पाहिजे. चित्राताई वाघ बरोबर सांगितलं, फक्त राज्य महिला आयोग चुकले का? नाही, पोलीस प्रशासन पण चुकलेलं आहे. पण पोलीस प्रशासनाचे कान ओढले ना सरकारने. जेव्हा सरकारकडे पोलीस स्टेशनच्या तक्रारी, पोलिसांच्या तक्रारी गेल्या, तेव्हा पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादांनी कान धरले, मुख्यमंत्री साहेबांनी धरले. मग तुम्ही त्या पदावर तर चुकल्यानंतर तुमचेही कान धरणारच ना, आयोगाचेही कान सरकार म्हणून धरणार ना. एवढ्या तक्रारी आल्यानंतर ह्या गोष्टीचा विचार झाला पाहिजे. नाही की मला वाटतं जसं हगवण्याची सासू आणि करिश्मा जशी आहे नाही का, की बाबा अख्खं घर ताब्यात घ्यायचं, मग हेच कपडे घालायचे, हेच खायचे, अशी वृत्ती संविधानिक पदावर योग्य नसते ना, कुठल्या सरकारी अधिकाऱ्याला ती योग्य असते. हे सांगणं आत्ताच्या याने गरजेचं आहे असं मला वाटतं. कारण का या यंत्रणा सक्षमपणे काम करताच आलं पाहिजे. तुमचं घरी आणि तुमचं वैयक्तिक जीवनाशी लोकांना घेणं देणं नसतं. जर तुम्ही करू शकत नसाल तर ती खुर्ची रिकामी करा, इतर जी महिला असेल ती करेल, ती कॅपॅसिटीनी करेल. तिला नाही जमलं तर तिला बाजूला काढता येईल, नवीन देता येईल, जिला करता येईल. कारण का हे तुम्हाला प्रूव्ह करायचंय की आम्ही काहीतरी वेगळं आहोत, म्हणूनच आम्ही राजकारणात आलेलो आहोत. हो, आम्ही न्याय देतो. म्हणजे मला तर कधी न्याय देता देता माझ्यावर 20-30 केस झालेले आहेत. मी अजूनही ते केस लढतीये, पण मी रडले नाही की तुमच्यामुळे माझ्यावर केस झाल्या. मला हौस होती त्यांना न्याय देण्याची, म्हणून मी साम दाम दंड भेदाने तो न्याय दिला. तर कधी कधी ते न्याय देत असताना काही वितुष्ट लोक आपल्यावर गुन्हे दाखल करतात. ठीक आहे, न्याय प्रक्रियेवर माझा विश्वास आहे, कोर्टातनं मी त्या केसेस निर्दोष करून घेतल्या.
Yes. अगदी शेवटचा झालं प्रश्न म्हणजे रुपालीताई, की तुमचा मी काही मुलाखत बघत होतो आणि त्यावेळेस तुम्ही असं म्हणालात की पक्षाकडे मी न्याय मागेल, मी या सगळ्या संदर्भात बोलणी करेल, पण ते जाईन झालं तर मी माझा निर्णय घेईल. काय नेमका निर्णय घ्यायचा आहे तुम्हाला? तुम्ही पक्षाकडे सांगितल्यानंतर तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे? हे आता जे काही सोशल मीडियामधनं राज्य महिला आयोगाचे जे काही धमक्या वगैरे जाऊन त्यांच्यावर पहिल्यांदाच राज्य महिला आयोगावर त्यांच्याच विरोधातली वरच्या लेवलला तक्रार झालेली दुर्दैवी गोष्ट आहे. या आधी सुद्धा चाकणकरांच्या कार्यकर्त्या, मग ती स्नेहल चव्हाण असेल, सोनाली गाडे असेल, 2-3 महिला आहेत, सपना माळे म्हणून का शिवरकर म्हणून आहेत, अजून 2 पुरुष आहेत. हे सातत्याने काय करतात, जे पत्रकार म्हणून सो कॉल छोटे छोटे आहेत ते पेपर छापून घ्यायचे, त्याच्यामधनं बदनामी करायची आणि पोस्ट फॉरवर्डिंग करायच्या. त्याचेही स्क्रीनशॉट मी मागच्याच वेळेला जेव्हा प्रांत अध्यक्षांकडे आणि अजित दादांकडे दिले होते त्याच्यानंतर त्याच्यावर कोणती कारवाई झाली नाही. ठीक आहे ना, पक्षातली आहे, आपण एकदा ताकीद दिली म्हणून मी गुन्हे वगैरे दाखल केले नाही. परंतु जर सातत्याने आता या गंभीर विषयात सुद्धा त्या आयोगाचे जर कार्यकर्ते हे अशा पद्धतीने वागणार असेल, जसा त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला, मीही आता 2 ते 3 वेळा तक्रारी झालेल्या आहेत. जर पक्षाच्या वरिष्ठांकडनं न्याय होत नसेल तर मला माझा विचार करावा लागेल ना. मी त्यांच्या कारवाई करत नाही म्हणून मी अन्याय सोसत बसणारी, मी रडणारी महिला नाहीये. मग मला माझा विचार करावा लागेल आणि त्या पद्धतीने मी माझी पावले उचलणार. पण तेव्हा मला पक्ष विचारू शकत नाही तू असं का केलं, कारण का मी तुमच्याकडे न्याय मागितला, न्यायिक मागितला. माझं रुपाली चाकणकरांबरोबर खरंच वैयक्तिक भांडण नाहीये. त्या एकेकाळच्या माझ्या मैत्रिणी होत्या, परंतु काही चेंजेस जे त्यांच्यात झालेले आहेत, मीच 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 किंवा कुठली महिला येऊ नये म्हणून याच महिला उभ्या करायच्या, पत्र द्यायची, म्हणजे हे इंटरनल पक्षातलं सांगते की हिला पदावरनं काढा, व ती बैठक करायची, मग अध्यक्षांचे कान भरायचे. आणि आमच्या इथं दुर्दैव आहे की प्रत्येक अध्यक्ष त्यांचं ऐकतात. मग तुम्हाला त्यांचंच ऐकायचं आहे तर आम्ही ज्या काम करणाऱ्या महिला आहोत आम्ही रामराम घेतो. आम्ही आमचं घर सांभाळून, म्हणजे फक्त रुपाली पाटील नाही, प्रत्येक राजकारणातली महिला घर सांभाळून पक्षामध्ये समाजकारणासाठी पुढे येते, काहीतरी स्वतःचं कर्तव्य आणि एक वेगळी आयडेंटिटी दाखवण्यासाठी. मोदीजींनी जसं ऑपरेशन सिंदूर युद्धामध्ये महिलांना पुढे केलं, अशाच महिला या राजकारणामध्ये येतात. पक्षाने सुद्धा त्यांना तेवढं सुरक्षित आणि सक्षम ठेवणं गरजेचं आहे. एकाच महिलेला जर तुम्ही या सगळ्या गोष्टी, त्याचं कारण काय, कुठलाच पक्ष एका महिलेला देऊच शकत नाही त्या गोष्टी. निश्चित रुपालीताई, की तुमचे जे म्हणणं आहे, तुमची जी मागणी आहे ती तुमच्या पक्ष नेतृत्वाकडे पोहोचेल. हा इंटरव्ह्यू बघितल्यानंतर कदाचित त्या सगळ्या संदर्भात ते काय म्हणतात ते आपलं बघणं महत्त्वाचं असणार आहे. पण तुम्ही वेळ दिलात आणि सविस्तर तुमची सगळी बाजू मांडली, तुमचं म्हणणं मांडलं, त्याच्याबद्दल धन्यवाद. वेळोवेळी आम्ही तुमच्याकडे येत राहू. या सगळ्या म्हणजे अर्थातच वैष्णवी हगवणे प्रकरण काही संपलेलं नाहीये, यामध्ये अजून गोष्टी पुढे घडणार आहेत. जे आरोपी अटक झालेले आहेत त्यांच्या रिमांडमधनं काय गोष्टी समोर येतात याकडे सुद्धा आपलं लक्ष असणार आहे आणि त्या संदर्भात सुद्धा आम्ही तुमच्याकडे येऊ. तुम्ही या सगळ्या या प्रकरणावर लक्ष ठेवून आहात, या सगळ्या संदर्भातली सुद्धा माहिती घेऊ. पण आज तुम्ही वेळात वेळ काढलात आणि आमच्यासोबत संवाद साधला आणि तुमची भूमिका मांडली, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि निश्चित बघूयात की येत्या काळामध्ये पक्ष नेतृत्व या सगळ्या संदर्भात काय निर्णय घेतं, काय पावलं उचलतं, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला रुपाली पाटील यांच्या सगळ्या जे त्यांचा इंटरव्ह्यू आहे त्याच्याबद्दल काय वाटतं, त्यांनी जे मुद्दे उपस्थित केलेत त्याच्याबद्दल काय वाटतं हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि मुंबई तकला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं असेल तर ते सुद्धा करायला विसरू नका. पाहत राहा मुंबई तक.